पाय घेऊन इकडे येऊ नका, व्यवस्था झालेली आहे. अहो पण मी हो, कृपा करून या गोष्टी फोनवर बोलत जाऊ नका, बोबाटा होईल, कळलं? हॅलो हो मागितलं त्यांनी आमच्याकडे बलरामला, पण आम्ही स्पष्ट नकार दिला आणि आमच्यासाठी तो विषय तिथंच संपला. त्यामुळे तू आता काय बोलतोयस ना ते आम्हाला काही कळत नाहीये. तीच चूक झाली तुझी. त्याच वेळेस तू बल्लूला दाजींकडे द्यायला पाहिजे होता. जर दिला असतं ना तर राज्य केलं असतं याने राज्य. आज जी जागा अर्जुन बळकावून बसलाय ना त्या जागेवर बल्लू असता. कुठलं राज्य, कुणाची जागा, तुला नेमकं काय म्हणायचंय? ही गोष्ट तेव्हाही तुला कळली नाही आणि आत्ताही कळत नाही. बाळासाहेब खोपडे त्यांची मुलगी भीमाबाई तिनं कुठेतरी शेण खाल्लं आणि लग्नाआधीच ती गरोदर राहिली. काहीतरीच काय बोलतोयस? समोर पोरगा याचं तरी भान ठेव. सगळं माहिती आहे त्याला. लग्नाआधीच ती पोटुशी राहिली आणि हे जेव्हा बाळासाहेबांना कळलं तेव्हा बाळासाहेब रागाने लाले लाल झाले. पण तोपर्यंत वेळ हातची निघून गेली होती. तिनं तिच्या बाळाला जन्म दिला आणि बाळासाहेबांनी ते पोर मारून टाकलं. दादा, या गोष्टीचा भीमाबाईने इतका धसका घेतला की ती बेशुद्ध पडली. डॉक्टर म्हणाले भीमाबाईला जर या धक्क्यातून बाहेर काढायचं असेल तर तिच्या पदरात एक पोर आणून टाका. तेव्हा बाळासाहेबांना प्रश्न पडला, आता पोर कुठून आणायचं? त्यावेळेस त्यांच्या मदतीला धावून आला नुकताच कामावर रुजू झालेला मुनीम भालचंद्र कवठेकर. तुझा नवरा म्हणजे माझे दाजी. नवीन असलो तरी विश्वास ठेवा तुमच्या या कारभारावर. तुम्ही काळजी करू नका, यातनं काहीतरी मार्ग नक्की निघेल. कारण त्यांच्या लक्षात आलं की नुकतंच आपल्या घरातही एक बाळ जन्माला आलंय म्हणून. मालक, कृपा राहू दे मालक. त्यांनी बाळासाहेबांना शब्द दिला की मी बाळाची व्यवस्था करतो म्हणून, आणि तू त्यांना नाही म्हणली. आणि तू नाही म्हणली ना म्हणून त्या दारुड्या भिकारड्या कमळ्या बैलाटच्या पोराला बाळ्या बैलाटला भीमाईच्या पदरात टाकण्यात आलं. त्या दिवसापासून बाळ्या बैलाटचा अर्जुन झाला. दाजींनी भीमाबाईशी लग्न केलं. त्या दिवशी अर्जुनचा अर्जुन कवठेकर झाला. हे आहे रक्ताचं नातं. आणि तोच बाळ्या बैलाट अर्जुन कवठेकर म्हणून कवठेकरांच्या संपूर्ण प्रॉपर्टीवर नागासारखा फणा काढून बसलाय. आणि आमच्या सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटतोय.
त्यावेळेस तू बलरामला दाजींना न देऊन चूक केलीस. ती चूक सुधारण्याची मी तुला पुन्हा संधी देतोय. तुला आता कळलंय आपलं कोण आणि परक कोण. हे बघ, खायच्या प्यायच्या गोष्टी तिथे. सांगत होतो ना, इथंच राहत होते ते. मग आता गेले कुठे? मला तर फक्त ही एकच जागा माहिती होती. तर इथून कुठे गेले असतील नाही माहिती. काय वाटतंय, येतील परत? चान्सेस कमी आहेत. माझे वडील आहेत ते, अलर्ट झाले असणार, गायब झाले असतील इथून. आता टेन्शन येते मला पण. घ्या, प्रदीप दादांना वाड्यावर घेऊन गेले होते. आणि या सगळ्याचा म्हणजे त्या प्रदीप दादांशी काय संबंध असतील? आपलं तरी संकट आपल्या जवळ येते असं वाटतंय आता. वहिनी तू टेन्शन नको घेऊ. हे बघ, मी इथं दबा धरून बसतो. इथं ज्या काय हालचाली होतील मी तुला सांगत जाईल. हा, तू भीमा सदनला जा. ये, मी तुला रस्त्यापर्यंत सोडायला येतो. मामा, अरे इथे काय करतोय तू? आता आलीस, तुझीच वाट बघत होतो. कुठे गेली होतीस? त्या विश्वंभरच्या मागावर होते. मस्त सॉलिड गेम सुरू आहे रे त्यांचा. मी आणि पंकज त्यांच्याच मागावर होतो. साऊ, माझं अजून बी तेच मत आहे. आपण अर्जुन रावसने सगळं खरं खरं सांगून टाकूया. हे बघ, परत आपल्यावर बोट नको की माहित असून बी काय बोललो नाही म्हणून. अगं सावध तर होतील ते. मामा ऐक ना, सगळं बरोबर आहे तुझं, मान्य मला. पण नाही करू शकत तसं, कळलं? तुला जमत नसल तर मी बोलू काय? नाही विश्वास ठेवणार तो. आपलं नाही ऐकलं तर नाही ऐकलं, पण ज्यांचं ऐकतात त्यासनी सांगून बघितलं तर. हे बघ, आपण विद्याधर दादासनी सगळं सांगूया. विद्याधर दादा अर्जुन रावसनी सांगतील आणि अर्जुन राव विद्याधर दादांचा शब्द हलक्यात घेणार नाहीत. मामा अरे काय झालं अर्जुन? असं का बघतोय? तुला काय वाटलं मामांनी कोणाला कसं लुटायचं याची काय गुप्त चर्चा वगैरे करतोय का इकडे? अरे नाही, नको काळजी करू तू. नाही करणार आहे असं मी काही. हे साऊ, अगं काहीतरी बोलले काय ते? काहीच बोललं नाही तो. बघितलंस ना, त्याच्या लेखी आपल्या बोलण्याला किंमत 0. अर्जुन, मी 0 तर 0, पण मी कायम तुझ्या पुढे असेन. तुझी किंमत कमी होऊ देणार नाही. आता मलाच लेवल करायला लागणार.